राहुरीची पोटनिवडणूक लढवत नसले तरी सर्वाधिक चर्चेत राहिलेले प्राजक्त तनपुरे आपल्यासोबत आहेत. दादा, खरं तर दर निवडणुकीमध्ये तुम्ही या ठिकाणी मतदानाला येता, आज मात्र दुसऱ्यासाठी मतदान करण्यासाठी तुम्ही इथे आलायत, काय भावना? निश्चितपणे थोडं मी स्वतः उभा नाही याची थोडीशी त्या दिवशी देखील कुठेतरी थोडंसं मनाला खंत वाटली होती, पण परिस्थितीनुरूप काही निर्णय घ्यावे लागतात. काही स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतरची ही निवडणूक होती आणि कुठेतरी एक सामंजस्याची भूमिका, कुठेतरी एक माणुसकीची भूमिका घेऊन आपण थांबण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. दुसरीकडे बघितलं तर राष्ट्रवादी पक्ष, तुमच्याच पक्षाचा उमेदवार देखील उभा आहे, मात्र तुमची त्या संदर्भात काही भूमिका स्पष्टता आली नाही. त्यानंतर तुम्ही कार्यकर्त्यांच्या देखील बैठका घेतल्या, त्यातून तुम्ही कोणाला पाठिंबा देणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. काय सगळं स्पष्टता आहे तुमच्या? नाही, मुळात मध्ये पहिल्यांदा मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी पक्ष सोडलेला नाही, मी दुसऱ्या कुठल्या पक्षात प्रवेश केलेला नाही. फक्त या निवडणुकीपुरते जे काही विषय होते, मी सुरुवातीलाच जाहीर केलं होतं की मी निवडणूक लढणार नाही आणि पक्ष उमेदवारी हे देईल हे तोपर्यंत मला कल्पना नव्हती. म्हणून एकदा घेतलेली भूमिका परत युटर्न घेणं मला योग्य वाटलं नाही. मी तटस्थ भूमिका घेतलेली आहे. एवढंच याच्यामध्ये काय बाकी. काल ज्या पद्धतीने तुमचा एक मेसेज देखील काल कार्यकर्त्यांपर्यंत गेला की गाव पातळीवरती तुम्ही जे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांना विचारून निर्णय घ्या, म्हणजे नेमका काय कार्यकर्त्यांनी बोध घ्यायचे? म्हणजे कसं आहे, आता ही पोटनिवडणूक आहे आणि भविष्यात गावोगावातले कार्यकर्ते असतात, त्यांना गावात काही संघर्षाला सामोरं जावं लागतं, त्यांचे काही प्रश्न असतात. मग ते तुमच्या स्थानिक लेवलवरती तुम्ही निर्णय घ्या, असं मी तुमच्या सोयीनुसार निर्णय घ्या असं साधारणपणे सगळ्यांना सांगितलेलं आहे. एकीकडे तुम्ही भूमिका स्पष्ट करत नसले तरी दुसरीकडे सुजय विखे काल म्हणालेत की प्राजक्त तनपुरे जे आहेत ते आमच्या सोबतच आहेत. मग काय याचा अर्थ घ्यायचा? तर ते तुम्ही त्यांना विचारलं, त्यांनी कशामुळे अर्थ काढलं तर तुम्ही त्यांना विचारलं जास्त योग्य राहील. जरा काय तुमची आणि सुजय विखेंची कधी या संदर्भात काही चर्चा झाली मध्यंतरची? पक्षप्रवेशाबाबत नाही, पण शेवटी आता ते भारतीय जनता पक्षाचे कार्य इथं करतात. त्यांचा उमेदवार निवडून यावं यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मोठा प्रयत्न त्यांचा चालू आहे. शेवटी सहकार्य त्यांनी मला मागणं हे त्यांचं कामच आहे. त्या बाबतीत काही चर्चा झालेली आहे. तर तुम्ही जेव्हा थांबण्याचा निर्णय घेतला, तुम्ही तुमचे मामा जे जयंत पाटील असतील किंवा वरिष्ठ पवार साहेबांना देखील या संदर्भात काही कल्पना दिली होती? हे बघा, जयंत पाटील साहेबांनी देखील आग्रह धरला होता की आपण निवडणूक लढली पाहिजे, परंतु मी इथली सगळी पार्श्वभूमी, इथली सहानुभूतीची परिस्थिती आणि सगळे विषय सांगता मीच त्यांना म्हटलं की एवढ्या वेळेस मी थांबलेलं योग्य राहील. जरा आता तुम्ही थांबल्यानंतर ज्या पद्धतीने आता ईडीचा निकाल आलाय तुमच्या बाजूने, कुठेतरी हाच आरोप या सगळ्या निवडणुकी दरम्यान होत होता की प्राजक्त तनपुरे यांच्यावरती ईडीचा दबाव आहे किंवा सरकार त्या माध्यमातून दबाव टाकते म्हणून ते थांबले आहेत. काय तथ्य या सगळ्या गोष्टी? अजिबात याच्यामध्ये तथ्य नाही, बिलकुल तथ्य नाही. वर्षभरापूर्वी इकॉनॉमिक ऑफेन्स विंगनं या ईडीच्या तपासामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे. त्याच्यामध्ये ज्यांच्यावर आरोप होते प्रत्येकाचं त्याच्यामध्ये उल्लेख करून की कसं ह्याच्यामध्ये निर्दोष आहेत हे वर्षभरापूर्वीच महाराष्ट्राच्या पोलिसांनी त्या ठिकाणी क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे. त्याच्यावरती फक्त शिक्कामोर्तब करण्याचं काम काल झालं, एवढंच. ते टायमिंग जे आहे ना निवडणुकीचं आणि ते त्याच्यामुळेच हे सगळे प्रश्न उपस्थित केले. आता मी ते जज साहेबांपुढे मी काय बोलणार आहे? ईडीच्याच वकिलांनी 2-3 तारखा पुढे घेतल्या त्यांचं म्हणणं मांडाय करता, नाही तर महिनाभर अगोदरच निकाल लागला असता. आता ते ईडीच्या वकिलांनी टायमिंग पुढचं घेतलं, याच्यामध्ये माझा काय त्याच्यामध्ये ना विषय काय? पण हे वर्षभरापूर्वीच निकाली निघालेलं प्रकरण आहे. त्याच्या फक्त काही फॉर्मॅलिटीज ज्या शिल्लक होत्या त्या फक्त झाल्या आणि काल निकाल लागला. ह्याचा ह्या निवडणुकीचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. वर्षभरापूर्वी जेव्हा महाराष्ट्राच्या पोलिसांनी जेव्हा क्लोजर रिपोर्ट सादर केला त्यावेळेस स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले हयात होते. ही निवडणूक लागेल असं कुठेही त्या ठिकाणी चर्चा, तेव्हाच निकाल झालेला आहे. काय चित्र वाटतं तुम्हाला 4 तारखेला काय चित्र दिसेल मतदारसंघात? ते आता दुपारी 4 वाजता क्लिअर होईल. ज्या पद्धतीने येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्ही भाजपच्या वाटेवर असल्याचे देखील चर्चा आहेत, काय त्या संदर्भात भाजपच्या वरिष्ठांकडून काही तुम्हाला ऑफर देण्यात आली? हे बघा, मी वेळोवेळी सांगतोय की मी कधीही बोललेलो नाही की मला भाजपमध्ये जाणार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आज त्या ठिकाणी कार्यकर्ता आहे. फक्त या निवडणुकीपुरतं मी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली, नाहीतर मी कायम अडचणीच्या वेळेस देखील, संघर्षाच्या परिस्थितीमध्ये देखील मी शरद पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेलो आहे. सत्ता नसताना देखील मला वेळोवेळी प्रलोभनं आले तरी देखील मी प्रामाणिकपणे पक्षाच्या पाठीमागे उभं राहण्याची आजपर्यंत भूमिका घेतलेली आहे. आज फक्त पोटनिवडणुकीपुरतं मी थोडीशी स्थानिक परिस्थिती बघून तटस्थ भूमिका घेतली. मी काय भाजपच्या स्टेजवर कुठे गेलेलो नाही.
स्थानिक परिस्थिती बघून या ठिकाणी मी थांबलेलो आहे. मात्र ईडीचं जे प्रकरण आहे त्याचा जो निकाल आहे त्याचा याच्याशी काही संबंध नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती प्राजक्त तनपुरे यांनी दिलेली आहे. सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, राहुरी, अहिल्यानगर.